त्यांची ही कार्यशाळा आहे। या कार्यशाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये काय अडचणी येतात त्या कशा दूर केल्या पाहिजेत, त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, टेंडरिंग कसं केलं पाहिजे, करारनामा कसा केला पाहिजे, एक्झिक्युशन कसं केलं पाहिजे, वेगवेगळ्या एजन्सीज किंवा रेग्युलेटरी एजन्सीज असतात त्यांच्याशी कोऑर्डिनेशन कसं केलं पाहिजे, जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ते काम पूर्ण करता येईल, या संदर्भातले प्रशिक्षण आहे। आज जवळपास आमच्या वॉर रूमच्या माध्यमातून ज्या प्रोजेक्ट्सचं आम्ही मॉनिटरिंग करतोय ते 9 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्स आहेत। त्यामुळे अशा प्रकारे सगळे प्रोजेक्ट हे जर कोऑर्डिनेशननी केले तर वेगाने आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतील। यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्सिंग ऑप्शन्स काय आहेत याचंही प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे। राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य सरकारच्या वतीनं इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात एक मोठा प्रशिक्षणाचा 2 दिवसाचा हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आलाय। यातनं पुढच्या काळामध्ये पायाभूत सेवा प्रकल्प जे आहेत त्याला चालना देण्याकरता आपल्याला मोठा फायदा होईल। आज त्यासोबत आपण पुणे शहराच्या आणि PMR रिजन जे आहे म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन या सगळ्या रिजनचा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन याचं एक प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे। हा जो काही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे हा 3 टप्प्यांमध्ये आहे। पुढच्या 30 वर्षाचा विचार करून हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आलेला आहे। जवळपास 2200 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया हा गृहीत धरून हा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये या प्लॅनमध्ये 62,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि एकूण प्लॅन 1,30,000 कोटी रुपयाचा प्लॅन आहे जो पुढच्या 30 वर्षांमध्ये आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचा आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आहेत ज्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट, मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपली मेट्रो असेल, बस सिस्टीम असेल, रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल, सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा या ठिकाणी आपण ध्येय काय ठेवलं आहे, उद्दिष्ट काय ठेवलं आहे, तर पहिल्या टप्प्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो वापर आहे हा 30% न्यायचा आणि मग तो 50% न्यायचा आणि त्याकरता कुठल्याही व्यक्तीला 500 मीटरमध्ये एक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं याचं इंटिग्रेशन आणि प्लॅनिंग हे आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे। यासोबत रोड्सचं नेटवर्क, रिंग रोड्सचं नेटवर्क, टनेल्सचं नेटवर्क, जे काय आपले ROB आहे त्याचं नेटवर्क, ग्रेड सेपरेटर्सचं नेटवर्क, अशा प्रकारच्या सगळ्या प्लॅनिंगचं एकत्रितपणे हा मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे। या मोबिलिटी प्लॅनमध्ये वेगवेगळ्या स्टेक होल्डरचं काय काम आहे, PMCनी काय करायचं, PCMCनी काय करायचं, PMRDAनी काय करायचं, राज्य सरकारने काय करायचं, या संदर्भातलं देखील रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठरलेले आहेत आणि यापुढे कुठलंही इंटरव्हेन्शन कोणीही केलं तरी ते या मोबिलिटी प्लॅनची सुसंगतच त्यांना करावं लागेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे। यासोबत आज पुणे म्युनिसिपल कमिशनर आणि पुणे पोलीस कमिशनर यांनी पुण्याचं एक प्रेझेंटेशन केलं आहे ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्मच्या दृष्टीनं आपल्याला काय इंटरव्हेन्शन्स करता येतील त्याचा एक प्रयत्न आपण सुरू केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की साधारणपणे महानगरांमध्ये जी काही ट्रॅव्हलिंगची ॲव्हरेज स्पीड आहे ही 30 किलोमीटर पर आवर असली पाहिजे, पण पुण्यामध्ये ती 19 किलोमीटर केवळ आहे आणि काही वेळास तर ती 12 किलोमीटर पर आवर पर्यंत जाते। म्हणून ती 30 किलोमीटर पर आवर पर्यंत नेण्याकरता काही इंटरव्हेन्शन्स आज आम्ही प्लॅन केलेले आहेत। साधारण डिसेंबर 2026 पर्यंत हे इंटरव्हेन्शन्स जे पुणे पोलीस कमिशनरनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आणि पुणे म्युनिसिपल कमिशनरने आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आमच्यासमोर ठेवले त्याला आम्ही एक मान्यताही दिलेली आहे। हे जर इंटरव्हेन्शन झाले तर टप्प्याटप्प्यानं पुढच्या 1-1.5-2 वर्षांमध्ये आपल्याला पुण्यातले जे काही 34-35 बॉटलनेक्स आहेत ते आपल्याला दूर करता येतील, मिसिंग लिंक्स जे आहेत त्या आपल्याला करता येतील आणि त्याच्यासोबत
आपल्याला ATMS जे आपण करतो 503 जंक्शनवर, त्या ATMS मुळे मोठ्या प्रमाणात प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारचं सिम्युलेशन मॉडेल आपल्याला तयार करता येईल आणि त्यातनं पुण्यातलं ट्रॅफिक हा बऱ्यापैकी आपल्याला स्मूथ करता येईल आणि 30 किलोमीटर/आवर अशी जी काही पुण्याच्या ट्रॅफिकला आपल्याला गती द्यायची आहे ती गती देता येईल। त्यासोबतच पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर आणि पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे यांनी तिथलं प्रेझेंटेशन केलंय। तुलनेनं पिंपरी चिंचवडचे रस्ते मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आपण सांगितलेले आहेत आणि या सगळ्या भागामध्ये आपल्याला रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स ज्या वेगवेगळ्या तयार करता येतील, मग त्याच्यामध्ये आर्टिक्युलेटेड बसेस याचं देखील सिस्टीम आपल्याला तयार करावे लागेल। एक साधा आपण जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये आपल्याला नीट अशा प्रकारची जर बस सिस्टीम उपलब्ध करून द्यायची असेल, आज आपल्याकडे 2000 बसेस आहेत, त्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये 6000 पर्यंत आपल्याला न्याव्या लागतील। त्याकरता काय सिस्टीम आपल्याला उभी करता येईल, आज त्याच्याकरता निधी हा काही फार मोठी गोष्ट नाही आहे, पण आता इलेक्ट्रिक बसेसची आपल्याकडे प्रोडक्शन आणि डिलिव्हरी ही हळू होतीये, त्यामुळे त्याच्यात काय इंटरव्हेन्शन करता येईल अशा प्रकारचे अनेक जे विषय आहेत या विषयांमध्ये आज चर्चा झालेली आहे। त्यात काही सोल्युशन्स देखील आम्ही काढलेले आहेत। मला विश्वास आहे की या सगळ्या गोष्टी जर आपण योग्य प्रकारे केल्या तर पुण्याच्या ट्रॅफिकला आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रेग्युलेट करू शकतो। एक अजून महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कोर पुणे जो एरिया आहे याच्यामध्ये रस्त्याखालचा एरिया हा केवळ 6% आहे आणि अतिशय छोटे रस्ते आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक डिस्पर्सल जे आहे हे करणं फार कठीण आहे किती प्लॅनिंग केलं तरी। आणि म्हणून पुणे म्युनिसिपल कमिशनरला आम्ही सांगितलंय की पुण्यामध्ये टनेल्सचं एक नेटवर्क त्यांनी प्लॅन केलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये टनेल्सच्या माध्यमातून आपल्याला काही ट्रॅफिक सोल्युशन्स या ठिकाणी करता येतील आणि तेही काम लवकरात लवकर आपण करू। इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि एकूण प्लॅन 1,30,000 कोटी रुपयाचा प्लॅन आहे जो पुढच्या 30 वर्षामध्ये आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचं आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आहेत, ज्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट, मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपली मेट्रो असेल, बस सिस्टीम असेल, रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल, सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचं या ठिकाणी आपण ध्येय काय ठेवलंय, उद्दिष्ट काय ठेवलंय, तर पहिल्या टप्प्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो वापर आहे हा 30% न्यायचा आणि मग तो 50% न्यायचा आणि त्याकरता कुठल्याही व्यक्तीला 500 मीटरमध्ये एक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं याचं इंटिग्रेशन आणि प्लॅनिंग हे आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे। यासोबत रोड्सचं नेटवर्क, रिंग रोड्सचं नेटवर्क, टनेल्सचं नेटवर्क, जे काय आपले ROB आहे त्याचं नेटवर्क, ग्रेड सेपरेटर्सचं नेटवर्क, अशा प्रकारच्या सगळ्या प्लॅनिंगचं एकत्रितपणे हा मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे। या मोबिलिटी प्लॅनमध्ये वेगवेगळ्या स्टेक होल्डरचं काय काम आहे, PMCनी काय करायचं, PCMCनी काय करायचं, PMRDAनी काय करायचं, राज्य सरकारने काय करायचं, या संदर्भातलं देखील रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठरलेले आहेत आणि यापुढे कुठलंही इंटरव्हेन्शन कोणीही केलं तरी ते या मोबिलिटी प्लॅनची सुसंगतच त्यांना करावं लागेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय। यासोबत आज पुणे म्युनिसिपल कमिशनर आणि पुणे पोलीस कमिशनर यांनी पुण्याचं एक प्रेझेंटेशन केलंय, ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्मच्या दृष्टीनं आपल्याला काय इंटरव्हेन्शन्स करता येतील त्याचा एक प्रयत्न आपण सुरू केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की साधारणपणे महानगरांमध्ये जी काही ट्रॅव्हलिंगची ॲव्हरेज स्पीड आहे ही 30 किलोमीटर/आवर असली पाहिजे, पण पुण्यामध्ये ती 19 किलोमीटर केवळ आहे आणि काही वेळास तर ती 12 किलोमीटर/आवर पर्यंत जाते। म्हणून ती 30 किलोमीटर/आवर पर्यंत नेण्याकरता काही इंटरव्हेन्शन्स आज आम्ही प्लॅन केलेले आहेत। साधारण डिसेंबर 2026 पर्यंत हे इंटरव्हेन्शन्स जे पुणे पोलीस कमिशनरनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आणि पुणे म्युनिसिपल कमिशनरने आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आमच्या समोर ठेवले, त्याला आम्ही एक मान्यताही दिलेली आहे। हे जर इंटरव्हेन्शन झाले तर टप्प्याटप्प्यानं पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये आपल्याला पुण्यातले जे काही 34-35 बॉटलनेक्स आहेत ते आपल्याला दूर करता येतील, मिसिंग लिंक्स जे आहेत त्या आपल्याला करता येतील आणि त्याच्यासोबत
आपल्याला ATMS जे आपण करतो 503 जंक्शनवर, त्या ATMS मुळे मोठ्या प्रमाणात प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारचं सिम्युलेशन मॉडेल आपल्याला तयार करता येईल आणि त्यातनं पुण्यातलं ट्रॅफिक हा बऱ्यापैकी आपल्याला स्मूथ करता येईल आणि 30 km/h अशी जी काही पुण्याच्या ट्रॅफिकला आपल्याला गती द्यायची आहे ती गती देता येईल. त्यासोबतच पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर आणि पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे, यांनी तिथलं प्रेझेंटेशन केलंय. तुलनेनं पिंपरी चिंचवडचे रस्ते मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आपण सांगितलेले आहेत आणि या सगळ्या भागामध्ये आपल्याला रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स ज्या वेगवेगळ्या तयार करता येतील, मग त्याच्यामध्ये आर्टिक्युलेटेड बसेस याचं देखील सिस्टीम आपल्याला तयार करावे लागेल. एक साधा आपण जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये आपल्याला नीट अशा प्रकारची जर बस सिस्टीम उपलब्ध करून द्यायची असेल, आज आपल्याकडे 2000 बसेस आहेत, त्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये 6000 पर्यंत आपल्याला न्याव्या लागतील. त्याकरता काय सिस्टीम आपल्याला उभी करता येईल, आज त्याच्याकरता निधी हा काही फार मोठी गोष्ट नाही आहे. पण आता इलेक्ट्रिक बसेसची आपल्याकडे प्रोडक्शन आणि डिलिव्हरी ही हळू होतीये, त्यामुळे त्याच्यात काय इंटरव्हेन्शन करता येईल अशा प्रकारचे अनेक जे विषय आहेत, या विषयांमध्ये आज चर्चा झालेली आहे. त्यात काही सोल्युशन्स देखील आम्ही काढलेले आहेत. मला विश्वास आहे की या सगळ्या गोष्टी जर आपण योग्य प्रकारे केल्या तर पुण्याच्या ट्रॅफिकला आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रेग्युलेट करू शकतो. एक अजून महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कोर पुणे जो एरिया आहे याच्यामध्ये रस्त्याखालचा एरिया हा केवळ 6% आहे आणि अतिशय छोटे रस्ते आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक डिस्पर्सल जे आहे हे करणं फार कठीण आहे किती प्लॅनिंग केलं तरी. आणि म्हणून पुणे म्युन्सिपल कमिशनरला आम्ही सांगितलंय की पुण्यामध्ये टनेल्सचं एक नेटवर्क त्यांनी प्लॅन केलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये टनेल्सच्या माध्यमातून आपल्याला काही ट्रॅफिक सोल्युशन्स या ठिकाणी करता येतील आणि तेही काम लवकरात लवकर आपण करू. पीएमआरडीचा आधीचा टाउन प्लॅन कॅन्सल करण्यात आला होता. आता तुम्ही जो सांगताय कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन सगळं असणार आहे, तर त्याच्यामध्ये पीएमआरडी साठी काही तरतूद? कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा एक वेगळी गोष्ट आहे आणि डेव्हलपमेंट प्लॅन ही वेगळी गोष्ट आहे. डेव्हलपमेंट प्लॅन आपण रद्द केलेला आहे, पण लगेच आपण नोटिफिकेशन काढून आपण पीएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये असं ठरवलं होतं की आता नवीन पद्धती आहे, ज्या पद्धतीमध्ये सरकार पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत नाही, सरकार रोड नेटवर्क तयार करतं आणि मग प्रत्येकाला टीपी स्कीम घेऊन यावी लागते आणि टीपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय प्लॅन पद्धतीनं डेव्हलपमेंट होतं. अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत. लवकरच या संदर्भातलं नोटिफिकेशन काढून आम्ही रोड नेटवर्क करता त्या ठिकाणी जी काय आपली एजन्सी आहे त्या एजन्सीला अपॉइंट करणार आहोत. सर, भाजपने आज ट्विट केलंय, काल राहुल गांधींकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी मागे बसवण्यात आलेलं होतं, त्याच्यावर 5 बसवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावर